नंतर तुमचं स्वागत आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो ट्विट करत अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं असा सवाल ठाकरेंना केला। यावरती मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरेंची बाजू घेत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय। सरकार आमचं आहे, पालिका आमच्या ताब्यात आहे, मग यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। असे अनेक लोक नेत्यांना मंत्र्यांना भेटायला येत असतात आणि भेट झाल्यावर फोटो काढतात, त्यामुळे या संपूर्ण घटनेत राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये असं भुजबळांनी म्हटलंय। तसंच मुंबईतील बेकायदेशीर होर्डिंग्सवरती कारवाई व्हायला पाहिजे असं भुजबळांनी म्हटलं। जे काही होर्डिंग्स आहेत ह्या होर्डिंग हे नियमाप्रमाणे आहेत की नाही या सगळ्या ठिकाणचे याची चौकशी झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल या सगळ्यांनी ती पूर्ण केली पाहिजे ही चौकशी। आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत, अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ, तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही? लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही धाव घेणार सगळे, ते बरोबर नाही आहे। सगळ्याच संस्थांनी याची काळजी घेतली पाहिजे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या, हां म्हणजे सरकारच्या। उद्धव ठाकरेचा काय संबंध असं ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतरी मिठाई घेऊन फोटो काढतात। माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो, मी नाही म्हणू शकत नाही आता कोण आहे काय आहे आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही। आणि मग अशी लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काय इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये।